हॅलो सो गाईज आता आम्ही पकड 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 गावाला नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर गाईज आपण आता आलो आहे गुहागरमध्ये, आपल्या अक्षय भाऊच्या गावामध्ये. तर अक्षय, कसं वाटतं आपला? आता जस्ट आम्ही गुहागरला पोचलो आहे. तर आता जायचं याच्या घरी. इथे आपल्यासोबत आहे अक्षय, मानसी, भूमी, काव्यांजली, आपला जय, स्वयं, अन्ना आणि गोट्या. तर गाईज जस्ट आम्ही रीच झालो. जस्ट टोटल आमचा 7 तासाचा प्रवास होता. तर स्वयं कसा होता आपला प्रवास? एक नंबर. अक्षय का पुरा इज्जत उतरली. आपण आलो आहे गावी. सो हे आपला अक्षयचं घर आहे, 2 BHKचं. आपले मंडई तेव्हा वरती आहेत. सो ये एंट्रन्स आहे. इधर अपना प्रवीण भाई सोया है. इथे आपले मानसी आणि भूमी. नंतरला मग हा बेडरूम आहे. आमचा मुला आम्ही इथे राहणार आहे आणि मुलींसाठी हा रूम आहे. टोटल म्हणजे असा 2 BHK आहे. एक प्रकारे हा बेडरूम. इथे आपला किचन आहे आणि हे वॉशरूम आणि टॉयलेट. हा बॅक डोर आहे घराचा. इथून म्हणजे जो कॅम्पस आता होता तो बाहेरचा अंगण. हा इथे बॅग आहे घराची. इथे चूल वगैरे, टाकी वगैरे इथे. आणि वरती चला मग वरती आपण बाल्कनीमध्ये जाऊया. तर ही शिडी आहे वर जायला. अशी खूप भारी. असा हा माळा इथे आणि ही बाल्कनी आहे. काय मग भाई लोक, कसं वाटतं आपल्याला अक्षयच्या गावी येऊन? एक नंबर. कसं वाटलं आतापर्यंत घर? एक नंबर अक्षय. आतापर्यंत मला पण चांगला वाटतं. इथे आपले तेजस आणि जय इथे. दिवसात काय आणि इथे खालचं आपलं अंगण. घर तर भावाने खूप भारी म्हणलंय. आता दर मे महिना इथेच येईल मी सहकुटुंब सहपरिवार. आता आमचा चाललाय नाश्ता. आज कांद्यापोळीचा कार्यक्रम आहे आपल्याला. देखो ना गाइस, देखो ना. गाइस आम्ही आता अक्षय आम्हाला घेऊन आलेला गाडी घ्यायला. आम्ही आता त्या गाडीने आलो. बोला 5 मिनिटात जाऊन येऊ आणि अर्धा तास ट्रॅव्हल करून गाडी घ्यायला घेऊन आला. आता आम्ही सर्व तयार होऊन चाललो आहे. अक्षय एक पॉईंटवर नेतो आम्हाला बघायला तिथे. तर ऑलमोस्ट सर्व तयार झालेत. आता निघतायत सर्व. बघूया, मिळूया आता त्या पॉईंटवर जाऊन बघूया काय काय आहे. व्ह्यू बघूया तिकडचा. म्हणून हा ब्लॉग. आता करूया काहीतरी प्रँक. मानसी आता आम्ही निघालो. आमच्याकडे 3 गाड्या आहेत. 1, 2, 3 टोटल आम्ही 9 जण आहेत. सो 3 गाड्या अक्षयनी कुठून करून ॲडजस्ट केल्या आहेत. बघूया आता पुढचं. हो गाईज, आम्ही आलो आता त्या पॉईंटला. फक्त कॅमेरा फिरवण्याची आहे, मग तुम्हाला व्ह्यू दिसेल. हो, पुढे जाऊन आता बघूया आपण कसं काय आहे ते. तर गाईज आपण आलोय आता आपल्या व्ह्यूवर. थांबा दाखवतो. हे बघा व्ह्यू गाईज. हा आपला समुद्र असा. थोड्या वेळाने आपल्याला तिथे पण जायचं आहे. आता खाली उतरल्यावर बघूया पुढे काय काय होतं. इथे आपली मंडई. कसा वाटलं आतापर्यंत व्ह्यू? हा गाईज. So taking over this channel,
आता तुम्ही सांगा तुम्हाला हा गुहागरचा समुद्र कसा वाटला? एक नंबर आहे भाई. एक नंबर हा शब्द तुम्ही फक्त तुमच्या भावना व्यक्त करू नका. नाही म्हणजे क्लास एक्सिलेंट जे जे शब्द बोलू शकतो ते अर्थात तुमच्याकडे शब्द कमी पडतात. ब्ल्यू पाणी आहे भाई, ब्ल्यू पाणी हे मी कधी बघितलं नव्हतं कुठे कोणत्या पण बीचवर. गोवा पण फेल आहे. तुमच्यासारखा माणूस तुच्छ आहे असं काहीतरी सांगायला. फोटो काढ. मुंबईचे जे पाहुणे आलेत ते खूप स्ट्रगल करतायत अशा सुंदर व्ह्यू पाहण्यासाठी. आणि हे मुंबईचे नाजूक पाहुणे आहेत. खरंच खूप चांगला व्ह्यू आहे आपल्याला. गोव्यापेक्षा छान आहे, गोव्यापेक्षा छान आहे. गोवापेक्षा छान आहे खरंच. एक नंबर आहे. आम्ही अक्षयच्या गावी येतो. अक्षय आवडलं आपल्याला तुझं गाव. इथे आता मी घर घेणार आहे. सगळ्या अकाउंट मध्ये आजचा सर्वात मोठा जोक होता. सो गाईज आता आम्ही पकड 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 अरे हे पकड. सो गाईज आता आम्ही निघालोय परत या पॉइंट वरून. बघूया आता पुढे कुठे नेतोय अक्षय आम्हाला. हा व्ह्यू तर खूप चांगला होता. आम्ही खूप सारे फोटोज काढलेत जे तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीवर दिसतील. फोटोज सगळ्यांचे पोस्ट होतील. स्टोरी पण आता येतील थोड्या वेळात. आणि ऊन खूप आहे. गाईज आम्ही आता केक घ्यायला आलोय. अक्षयचा उद्या बड्डे आहे म्हणून आता हा केक आम्ही सिलेक्ट केलाय. आणि प्रवीणकडून आम्हाला एक पेस्ट्री आहे. काय बरोबर ना? ब्लॉग बंद कर. नाही देणार. गाईज आता आम्ही इथे बसलोय खायला. शेवपुरी, दहीपुरी, लस्सी. सध्या दुपारी आता हेच जेवण आहे. रात्री आम्ही बनवू जेवण घरी नॉनव्हेज. हे जेवण अक्षय कडून आहे. आताची पार्टी. क्या बोलने का? इतना फोकस में मत ले यार थोड़ा. नहीं दूर है तू. नहीं दूर है तू. अरे दूर है वाइड में. ठीक है बोल. हेलो. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग. मेरा भाई है मेरा भाई. आमची भेलपुरी नाश्ता चाललाय. 1 वाजता मी नाश्ता करतोय. 2 वाजले भाई. 2 वाजले. 2 वाजता भेलपुरी केलं होतं. तुला अडवलं नव्हतं. 2 वाजले. गाईज आता आम्ही चाललोय बीचवर सध्या फक्त बघायला. नंतर घरी जाऊन जरा आराम वगैरे करू. आम्ही संध्याकाळी येणार आहे. तर आतापर्यंत स्वयं तुला गाव कसं वाटलं अक्षयचं? गाव खूप मस्त आहे बघण्यासारखं. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल पण गोवा वगैरेला बघतो ना त्यापेक्षा पण खूप चांगले बीच आहेत. आणि एकदम स्वच्छ पाणी, एकदम निळसार, लेस क्राऊडेड, एकदम शांत वातावरण. गुहागर खूप लोकांच्या तोंडातून असतं की पिकनिकला जावं तर गुहागर असं. अलिबाग वगैरे ते बीच आता ते एकदम जुने झालेत. एकदा या इथे एक्सपिरियन्स करा. हे बीच खूप चांगले आहेत खूप. आम्ही इथे येऊन पहिलाच दिवस आहे आमचा. आम्ही खूप सॅटिस्फाय झालो आहे त्या व्ह्यूनी. बघा आता समोरच बघा. तुला पाण्याचा कलर असाच समजत असेल की निळा आहे. खूप चांगलं आहे खूप. सो गाईज आता आम्ही सगळे चेंज करून निघालो आहे बीचवर जायला. सनसेट बघूया. तर असा सनसेट होतोय नॉर्मली. तर आम्ही आता निघतो इथून बिकॉज आम्हाला चांगले चांगले फोटोज पण काढत आहे. थोडंसं बीचवर टाइमपास. नाव काय बाबू तुझं? नाव बोल तुझं पूर्ण. धनंजय मलप. तू पण मलप आहे? हे इथे तुझे सगळे भाऊ कितले आहेत? हा पुतण्या. अरे वय बघ. आणि तू लग्न करत नाहीस. पुतण्या झाले तुझे. तुमच्यासारखे असं तर गाव टाकायला. सो गाईज आता आम्ही 4 जण निघालो पुढे. देतो ना. सो गाईज आता पुढे मी आणि ते तेजस आलेलो आहे. हा समोर आपला बीच आहे. कारण नंतरला आता आमच्याकडे एकच गाडी आहे. अक्षयला त्यांच्या म्हणजे ज्याच्याकडून घेतल्या त्यांना गाडी द्यायच्या होत्या रिटर्न आता संध्याकाळी. सो त्यांनी दिला. तो आता एक एक करून आणि दोघं तिघा जणांना सोडतोय. पुढे बीच आहे. पुढे जाऊन दाखवतो. सो गाईज आम्ही आलो आता बीचवर. तुम्हाला हे बीच बघा. हे वाटतंय इंडियामधलं बीच. वाळू, समुद्र बघा. मस्त असा व्ह्यू आहे हा. सो गाईज आता आम्ही खेळतोय साखळी. इथे अण्णावर डाईन आहे आपल्या. चल अण्णा. अरे जा.
सो गाईज आता मी एकटा राहिलो इथे. काव्या फसली आहे, काव्या आणि मी आहे. आऊट झाली काव्या पण नाही, काव्या पण आऊट झाली. आता मी इथे एकटा राहिलोय. बघूया, या या लवकर. सो गाईज आता आम्ही तयार वगैरे झालो आणि सगळे फ्रेश बीच होऊन बीचवरून, कारण सगळे भिजले. सो बीचवरून येऊन आता आम्ही जेवणाची तयारी चालू आहे इथे आमची. सगळे रेडी झाल्यात. इथे आमच्या तीन देव्या आमच्या जेवण बनवत आहेत. काय बनवताय तू? बिर्याणी, व्हेज बिर्याणी. हिच्यासाठी फक्त आम्ही व्हेज बिर्याणी खातो कारण ही व्हेजिटेरियन आहे. मानसी तू काय करते? काय हे बघ काय बोलली अक्षय. भाजी कापते आणि मम्मी तू फक्त गाईड करते लोकांना. आणि हा मी मदत करायला येतो. चल ना मशीन लावून. जय आणि मी आता मशीन लावतो कारण सगळ्यांचे कपडे सर्वांनी कामं वाटून घेतलेत आम्ही लोकांनी. इथे आपली मशीन आहे. सो गाईज आम्ही इथे डिस्कशन करतोय. अक्षयचा केक कापायचा आहे, उद्या बड्डे आहे त्याचा 17 तारीख. तर आम्ही इथे नाव डिस्कशन चालू आहे आमच्या तिघांचं. तो क्या प्रवीण नाम क्या सजेस्ट कर रहा है तू? मेरे हिसाब से कोई इज्जत देने की जरूरत नहीं है उसको. मेरे हिसाब से BSDK चाहिए, सही है. या अपन चूतिया रख सकते हैं. मेरे हिसाब से भाई ताजमहल रखो. बहुत ताजमहल बहुत ज़्यादा हो जाएगा, आपको मालूम नहीं है ना. तो जिनको नहीं मालूम है नहीं मालूम है. ये ताजमहल कसं आहे ना, बट केकवर ताजमहल कसं आहे. सही है. ताजमहल लिखते हैं. किचकिच अच्छा नाही तर चिवट लिहिले. टोन वाला उतना नाही तो स्पेलिंग भी तो तर आता घुसाघुस लिही ना, सीधा घुसाघुस. GUSA GUS घुसाघुस. काय अक्षयचा बर्थडे आता. तो आम्ही आता जरा केक वगैरे कापू. हा बघा मोठे पण. हॅपी बर्थडे मेरी जान, हॅपी बर्थडे. हॅलो. मेन निमित्त आमचं हेच होता, अक्षयचा बर्थडे होता म्हणून आम्ही आलेलो गुहागरला. सो आता केक आणलाय, केक वगैरे कटिंग करू आम्ही. तर काय आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मिळू पुन्हा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बनवू आपल्या युट्यूब चॅनलवर. हा बघा हा केक आहे. तर बाय. Successful!